हे पण उपस्थित आहेत. बाबांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल. बाबांना विनंती त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. ते मोरे साहेबांचा सत्कार करून घेतील करा. मोरे साहेबांचा सत्कार करतायचा. अशोकरावजी करांडे खडकीकर, अशोकरावजी करांडे खडकीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अशोकराव करांडे, धनंजय देवा गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी बाबांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यानंतर भाऊ सुरवसे यांच्या ग्रुपच्या वतीने या ठिकाणी बाबांचा सत्कार होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पटकन येऊन आपला या ठिकाणी सत्कार करायचा. बघा, सर्वांना माझी हातजोडून विनंती आहे. आमच्या बुद्धीप्रमाणे ज्याचं ज्याचं जसं आठवलंय तेवढे आम्ही नावं घेतले. जर कुणाचं चुकलं असेल, कवाळे महाराज, नितीनजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाबांना विनंती करतो की त्यांनी हरिभक्तीपरायण नितीनजी देशमुख यांचा या ठिकाणी सत्कार करावा. कवाळे कवाळे साहेब आले. कवाळे देवाचं कर कवाळे सर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी बाबांच्या हस्ते संपन्न होईल. पाठीमागे या संदीपराव, थोडं असं असं या सगळे या थोडं मोबाईल कडे बघा. मोबाईल कुणाचा आहे? गणेश देवा कवाळे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी बाबाच्या हस्ते संपन्न होईल. गणेश देवा कवाळे, दोन राहिले सत्कार घेतो. गणेश देवा कवाळे आणि नितीनजी हरिभक्तीपरायण नितीन महाराज देशमुख या दोघांचाही सत्कार या ठिकाणी बाबांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आलेल्या सर्व भक्त मंडळीचं या ठिकाणी गोरक्षनाथ टेकडीच्या वतीनं आणि हरिभक्तीपरायण शांतीप्रमाण नवनाथ बाबाच्या वतीनं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. आमच्या बुद्धिमत्तेनुसार जे काही आम्हाला आठवलं तेवढे नावं घेतले. एखादं कोणी चुकलं असेल तर हात जोडून आपल्या सर्वांची माफी मागतो. कारण अशा वेळेला सगळेच आठवते तर असं काही होत नाही. एखादं चुकून राहू शकतं. त्याचाही गोरक्षनाथ विद्यालयाचे थापडे सर गोरक्षनाथ विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी बाबांच्या हस्ते संपन्न होईल. थापडे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाबांच्या हस्ते सन्मान स्वीकारावा. बाळू महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी बाबांच्या हस्ते संपन्न होईल. आणि गणेश महाराज बांडे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी बाबांच्या हस्ते संपन्न होईल. आता बाबाच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचा सर्व मंडळीचा या ठिकाणी बाबाच्या वतीनं शब्दसुमनानं सत्कार झाला, संपन्न झाला असं गृहीत धरून आता पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करू. बाबा घ्यायचा फुलं टाकायचं. बाबांचा आदेश आहे. फुलं सगळ्यांना मिळाले. शेवटपर्यंत महिला मंडळात मिळाले फुलं सगळ्यांना. आपापल्या जाग्यावर बसून फुलं टाकायचे बरं का, उठायचं नाही कोणी. बोला गोरक्षनाथ महाराज की जय.
आवाज